नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. नमस्कार, प्रियाज कुकिंगमध्ये पॉडकास्ट प्लस रेसिपी या सेगमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. पहिल्या व्हिडिओला खूप छान तुमचा प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्याला ही सिरीज कंटिन्यू करायची आहे आणि या सिरीजमध्ये आपल्याकडे आज गेस्ट आलेले आहेत. गेस्ट तर आहेच, पण गेस्ट सोबत रेसिपी सुद्धा येणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत बघा. आजचे गेस्ट आहे डॉक्टर स्नेहल आनंद. त्या मूळच्या नागपूरच्या आहेत. बाय प्रोफेशन त्या फिजिओथेरपिस्ट आहेत आणि त्यांचं डिग्री नागपूरला गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून झालेलं आहे. त्यानंतर मास्टरी त्यांनी KEM हॉस्पिटल मुंबईतून केलेली आहे आणि त्यांना 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि 1.5 वर्षापासून ते वसंत विहार ठाणे येथे स्वतःचं क्लिनिक चालवत आहेत. त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. प्रियाज कुकिंग या चॅनलवर तुम्ही आलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कारण आपल्या व्ह्युअर्सला वेगवेगळे कंटेंट बघायला आवडतात आणि कंटेंट सोबत रेसिपी सुद्धा बघायला आवडते. आणि बाय प्रोफेशन तुम्ही फिजिओ आहात, त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा हेल्दी रेसिपी बघायला आवडेल. नक्कीच ना. फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय मॅम? फिजिओथेरपी यामध्ये आम्ही ज्यांना त्रास आहे म्हणजे मानदुखी, कंबरदुखी, जे काही त्रास आहे त्यामध्ये आम्ही इलेक्ट्रोथेरपी म्हणजे मशिनीच्या सहाय्याने इट्स अ होलिस्टिक अप्रोच. म्हणजे यामध्ये आम्ही पेशंटला मेडिसिन देत नाही किंवा कुठलं इंजेक्शन देत नाही, तर विथ द हेल्प ऑफ मशीन सम इलेक्ट्रिकल मॉड्युलिटीज जसं टेन्स आहे, काही थेरपेटिक करंट्स असतात ज्यामुळे त्यांचं आम्ही दुखणं कमी करतो, सूज कमी करतो. एकदा सूज आणि दुखणं कमी झालं की विविध प्रकारचं फिजिओथेरपी म्हणजे फिजिकल एक्सरसाइज म्हणजे विविध प्रकारचे व्यायाम असतात ज्यामुळे त्यांच्या स्नायूंची आम्ही ताकद वाढवतो. सो एकंदरीत फिजिओथेरपी इज अबाउट रिड्युसिंग पेन विथ इलेक्ट्रिकल मॉड्युलिटी आणि एक्सरसाइजमुळे आम्ही त्यांच्या स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढवतो. पण फिजिओथेरपी मध्ये असं आपण आयुर्वेदामध्ये कुठले पावडर घेतात, ॲलोपॅथिक मध्ये टॅबलेट घेतात किंवा होमिओपॅथिक घ्यायचं गेलं तर छोट्या टॅबलेट असतात, पण फिजिओथेरपी मध्ये असं काही घ्यावं लागतं की फक्त व्यायाम? काहीच नाही. जसं मी तुम्हाला म्हणाले की समजा स्वेलिंग असेल किंवा दुखणं असेल, फॉर एक्झाम्पल आता सिम्पल म्हणायचं झालं तर बॅक पेन बऱ्याच जणांना म्हणजे भारतामध्ये सुद्धा आणि भारताच्या बाहेर पण वर्ल्ड वाईड 90% पीपल आर सफरिंग फ्रॉम बॅक पेन. म्हणजे मला पण माझ्या आयुष्यामध्ये बॅक पेनला सामोरे जावंच, प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे असं कोणीच नाही, गृहिणी असो की छोटा मुलगा असो, कारण दप्तरांचं ओझं सुद्धा वाढलेलं आहे आणि ऑफिसमध्ये काम करणारे. तर बॅक पेन जे असेल तर त्यांनी काय, दिस इज अ मेकॅनिकल प्रॉब्लेम. मेकॅनिकल मीन्स रिलेटेड विथ मुवमेंट. म्हणजे तुम्ही जर जास्त वेळेसाठी बसलात किंवा एखादी मुवमेंट केली तुम्हाला पेन होतं. आणि पेन किलर म्हणजे काय की तुम्ही केमिकल्स घेत आहात, तर मेकॅनिकल प्रॉब्लेम हा केमिकल घेऊन बरा नाही होणार आणि केमिकल घेतल्यानंतर साइड इफेक्ट्स पण खूप असतात. एक्झॅक्टली. कोणाकोणाला ऍसिडिटी होणे, हायपर ऍसिडिटी, पोटाचे विकार, किडनीवर खूप त्याचा परिणाम होतो. दुसरं म्हणजे स्टेरॉइड जर घेतले, बऱ्याच जणांना ना पेन साध्या पेन किलर्सनी जात नाही, तर त्यांना स्टेरॉइड्स घ्यावे लागतात, ज्यामुळे त्यांची हाडं सुद्धा कमकुवत होतात. तर फिजिओथेरपीमध्ये आम्ही मशीन, फक्त काही थेरपेटिक करंट्स असतात ज्याच्यामुळे जे काम तुमचं पेन किलर्स करतात ते मशीनच करतं. की तुमचं जे पेन सेन्सेशन आहे जे तुमच्या ब्रेनला पोहोचवतं, तर त्या नर्व्स ते ब्लॉक करतं विथ द हेल्प ऑफ सम थेरपेटिक करंट. आणि त्याचे काहीच साईड इफेक्ट नाहीये. तुम्ही 10 दिवस घ्या, 15 दिवस घ्या. जनरली 7 दिवसात तुमचं पेन आम्ही 70 to 80% विथ द हेल्प ऑफ मशीन आम्ही पेन कमी करतो. पण पेन कमी करणं हा फिजिओथेरपीचा मेन रोल नाही आहे. तर भविष्यात तुम्हाला परत प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून फिजिकल एक्सरसाइज खूप महत्वाचे आहे. मग तुम्ही पेशंटला घरी पण एक्सरसाइज करायला सांगता की फक्त थेरपी घ्यायची, कसं काय आहे? नक्कीच. एकदा तुम्ही फिजिओथेरपीला आले, तुमचे 10 दिवस 15 दिवस किंवा डिपेंडिंग ऑन युअर क्रोनिक जे किती जुना प्रॉब्लेम आहे त्यानुसार तुमचे फिजिओथेरपीचे डेज ठरतात. पण एकदा तुमचं फिजिओथेरपीचे सेशन झाले म्हणजे झालं असं नाही. तर पेशंटला आम्ही होम एक्सरसाइज पण देतो. घरी त्यांना ते एक्सरसाइज करावे लागतात, कारण एज इज प्रोग्रेसिव्ह. आपलं वय दर तासांनी, दर दिवसांनी वाढत आहे. जसं वय वाढतंय तसं आपलं एजिंग होत आहे. आणि 40 नंतर, आजकाल तर 30 मध्येच बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आले आहेत.
आणि मेनोपॉजचं पण म्हटलं गेलं तर मेनोपॉजचं वय हे 50-60-55 वरून आता 40-45 कडे आलं आहे. त्याच्यामुळे महिलांमध्ये सुद्धा इतके प्रॉब्लेम्स स्टार्ट झाले आहेत. आणि मेनोपॉज झाल्यानंतर तुमच्या हाडांची झीज, स्नायूंची झीज हे खूप फास्ट होते आहे. तर त्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करून आपले जे मसल्स आहे, स्नायू आहे, ते स्ट्रॉंग करणे आणि फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइज करून लवचिकता वाढवणे फार महत्वाचे आहे, की त्याच्यामुळे आपलं पुढचे प्रॉब्लेम्स होणार नाही. बरोबर. आणि फिजिओथेरपी नेमकी कधी आणि केव्हा घ्यायची, की एज वगैरे ठरलेलं आहे की कसं, म्हणजे नेमकं? हा, फिजिओथेरपी खूप चांगला प्रश्न आहे हा तुमचा. बऱ्याच जणांना, पेशंटला असं वाटतं, आणि खरंच सांगते आता या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये माझ्याकडे जो पेशंट येतो तो म्हणजे सर्व गुण संपन्न. म्हणजे आधी ॲलोपॅथी करून घेतली आहे, मग आयुर्वेदिक उपचार केले, मग होमिओपॅथी, मग अजून काही बरेच उपचार आहेत आजकाल नवीन निघाले आहेत, निडलिंग, ड्राय निडलिंग, व्हॉटएव्हर. आणि नंतर काही त्या गोष्टींमुळे आराम पडला नाही किंवा तात्पुरता आराम पडतो आणि मग नंतर परत त्रास चालू होतो. मग नंतर पेशंट आमच्याकडे येतात. आमच्याकडे पेशंट येईपर्यंत तो सर्व गुण संपन्न झालेला असतो, म्हणजे की त्याचं जे क्रॉनिक आहे ते म्हणजे खूप जुना होऊन जातो तो प्रॉब्लेम. आणि जुना झाला की म्हणजे त्यांचे स्नायू तिथपर्यंत अजून वीक होतात, मग त्यांना बरं व्हायला वेळ लागतो. तर डिपेंडिंग ऑन पेशंट्स कंडिशन, जर पेशंट लगेच, समजा आता मला 8 दिवस झाले आहे किंवा 4-5 दिवस झाले किंवा मला काही दिवस झाले आहेत की मला त्रास होतो आहे आणि लगेच डॉक्टर तुम्हाला सांगतात की फिजिओथेरपी करा, आणि लगेच जर तुम्ही घेतली फिजिओथेरपी तर तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो लगेच सॉल्व्ह होऊ शकतो. दुसरं म्हणजे की फिजिओथेरपी इज नॉट ओनली क्युरेटिव्ह, म्हणजे तुम्हाला त्रास झाला म्हणून आपण फिजिओथेरपी घेतलं असं नाहीये. तुम्ही प्रिव्हेंटिव्ह पण करू शकता. आता माझ्याकडे काही जेरियाट्रिक म्हणजे ओल्ड एज पेशंट्स पण आहेत जे येतात जस्ट फॉर प्रिव्हेन्शन. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, पण ते फिटनेससाठी येतात. तर तुम्ही फिजिओथेरपी फिटनेससाठी पण करू शकता, की पुढे जाऊन जेणेकरून मला बॅक पेन, नेक पेन किंवा गुडघेदुखी होऊ नये, त्यासाठी तुम्ही स्नायू तुमचे स्ट्रॉंग करू शकता. आणि आपण म्हणतो फिजिओथेरपिस्ट कडे जाण्यापेक्षा आपण एक योगा केलं, घरी योग काहीतरी करून बघितलं, वेगवेगळे प्रकारचे आसन करून बघितले, किंवा आपण जिम मध्ये जाऊन सुद्धा फिट राहू शकतो. किंवा बरेच जण प्रोटीन पावडर घेतात, की कशाला फिजिओथेरपिस्ट कडे जायचं आणि कशाला ती लॉंग प्रोसेस करायची. बायकांचं तर बरंच असतं की अंगावर काढतात, दुखतंय, क्रीम लावतात, काहीतरी करतात, शेकतात, पण नंतर ॲलोपॅथिक कडे जातात. ॲलोपॅथिक कडे जाऊन पण आराम नाही मिळाला तर मग आयुर्वेदाकडे जातात. आयुर्वेदामधनं पण मग ते लगेच त्रास होतोय आणि तसे मग त्यानंतर थोडा विचार येतो त्यांना की नाही, आपण याला जायला पाहिजे, आणि नंतर व्यायामाकडे कंटिन्यू करतात आणि फिजिओथेरपिस्टची ट्रीटमेंट घेतात. हे बरोबर आहे का? पण तेच मी म्हणाले ना की तुम्ही एवढी बरोबर, तर तुम्हाला जेव्हा त्रास होतो तेव्हा तुम्ही लगेच तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टकडे जा, प्रॉपर समजून घ्या. आणि आता तुम्ही जसं म्हणाले की योगा आणि जिम, तर डेफिनेटली योगा, जिम आणि फिजिओथेरपी हे वेगवेगळं आहे. योगा म्हटलं तर नक्कीच त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. मी स्वतः योगा करते आणि योगामुळे तुमचं ब्रेथ कंट्रोल, परत मेंटली पण तुम्ही स्ट्रॉंग होता. पण योगा किंवा जिम मध्ये वी वर्क ऑन, म्हणजे ते लोक त्यामध्ये एक्सरसाइजेस जे असतात किंवा आसनं जी आहेत ती ग्रुप मसलवर काम करतात, जनरलाइज्ड म्हणता येईल. पण फिजिओथेरपीमध्ये वाय फिजिओथेरपी इज डिफरंट, किंवा फिजिओथेरपी का वेगळं आहे योगा किंवा जिम एक्सरसाइज पेक्षा? कारण आमच्याकडे येणारा प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे. जरी बॅक पेनचे 10 पेशंट माझ्याकडे असतील, पण तरी प्रत्येक व्यक्तीचा हा प्रॉब्लेम वेगळा असतो. कारण त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, अकॉर्डिंग टू देअर एज, परत लाईफस्टाईल जर सेडेंटरी असेल तर त्यानुसार त्यांचे ते एक्सरसाइज कस्टमाइज होतात, किंवा ऍक्टिव्ह लाईफस्टाईल असेल तर ते लगेच त्याच्यावर म्हणजे मात करू शकतात, लवकर त्यांची रिकव्हरी होते. पण जे सेडेंटरी लाईफस्टाईल वाले असतील आणि ज्यांचं एज जास्त आहे तर त्यांना वेळ लागतो. तर त्यानुसार फिजिओथेरपी ही कस्टमाइज्ड असते. तर प्रत्येक एज नुसार, एज ग्रुप आणि व्यक्तीनुसार एक्सरसाइज आणि प्रोटोकॉल जो आहे तो बदलत असतो. बरोबर. आणि कोविड पासून जसं ऑनलाईन वर्क भरपूर वाढलेलं आहे, आपण तरुण किंवा महिलांचाच विचार करतोय, पण मुलांना सुद्धा एक दप्तरांचं ओझं, किंवा ते मुलांना टेन्शन येतं की शाळेचं,
बरोबर. त्याचाच परिणाम एक तर मेंदूवर होतो असं नाही, आपल्या बॉडीला पण त्यांना पेन होतं. असं म्हणजे पायऱ्या चढून शाळेत जायचं, तेवढं दप्तराचं ओझं उचलायचं, देन ते मुलं भरपूर वेळ मोबाईलवर लॅपटॉपवर काम करतात, बऱ्याचदा ऑनलाईन असते, पाऊस आला तरी ऑनलाईन, किंवा काही असेल शाळेमध्ये तरी ऑनलाईन, किंवा कोविडमध्ये तर मोस्टली ऑनलाईनच होतं. त्यामुळे बऱ्याच स्टुडंटला आणि जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांना पाठदुखीचा त्रास किंवा आपला शोल्डर, बरेच असे आजार होतात. त्यावर आपल्याला काय उपाय असं म्हणजे आपण हे करू शकतो का? नक्कीच. सर्वप्रथम आपण बोलूया लहान मुलांबद्दल. मला पर्सनली असं वाटतं, मला स्वतः 6 वर्षाची मुलगी आहे, तर आपल्या लहानपणीच घ्या ना, आपण किती खेळायचो मैदानी खेळ. आता मुलं खेळतच नाही. तर त्यामुळे काय झालं आहे की त्यांची शारीरिक हालचाल किंवा शारीरिक श्रम होत नाही. बरोबर. ज्याच्यामुळे धावणं कमी झालं आहे, किंवा जी मैदानी खेळ होती, खो खो, खाली बसणं, उठणं. तर मला असं वाटतं सर्वप्रथम लहान मुलांना आपण मैदानी खेळ खेळायला प्रोत्साहित केलं पाहिजे. दुसरं म्हणजे की त्यांना किड्स योगा आला आहे आजकाल, ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्याकडनं करवून घेणं हे महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे की आहार पण आजकाल जे आहे प्रोटीन युक्त आहार खाणं फार महत्वाचं आहे मुलांना, कारण मुलं हे वाढत्या वयातली असतात, त्यांना प्रोटीनची फार गरज असते. तर थोडं एक्सरसाइज आणि आहार याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. माझ्या क्लिनिकमध्ये आता बरेच 20 ते 30 वयोगटातली पण मुलं येतात, यंग पॉप्युलेशन येते, तर त्यामध्ये मानदुखीचा फार प्रॉब्लेम आहे, मानदुखी आणि पाठदुखी. तर याचं कारण जे आहे ते म्हणजे मोबाईल, जो स्मार्टफोन स्वतः स्मार्ट झाला आहे आणि आपल्याला म्हणजे एक म्हटलं तरी चालेल, म्हणजे आपल्याला काही कळत नाही आणि त्या स्मार्टफोन मध्ये असे फीचर्स आहेत की एआय आला आहे, सगळेच जेव्हा तुम्ही स्मार्टफोन धरता, जनरली स्मार्टफोन असा जेव्हा आपण धरतो तर मान खाली असते, तर ज्या वेळेला तुमचा 45 अँगल असतो तेव्हा बऱ्यापैकी एक 10 पट्टी म्हणजे आपल्या ब्रेनचं जे वजन असतं ते आपल्या मानेच्या स्नायूंवर पडतं. त्याच्यामुळे मानदुखी हा प्रॉब्लेम यंग पॉप्युलेशन मध्ये फार बघायला मिळाला आहे. तर त्याकरिता आता आपण मोबाईल बघणं तर बंद करू शकत नाही, पण व्यायामाचा अभाव खूप आहे. तर प्रत्येकाने व्यायाम, जे सिंपल एक्सरसाइजेस आहेत, नेक एक्सरसाइजेस बरेच आजकाल आपल्याला मिळतात युट्यूबवर, किंवा तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्ट कडे जाऊन तुम्ही शिकून घेऊ शकता आणि ते नेहमीसाठी करावे असे मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे जसं तुम्ही म्हणाले वर्क फ्रॉम होम मध्ये आपल्या ऑफिस सारखा सेटअप नसतो, कारण प्रॉपर चेअर किंवा लॅपटॉपची हाईट प्रॉपर असणे, डेस्कटॉप जो असतो आपला टेबल, तर ते म्हणजे प्रॉपरली आपल्या घरी त्याचा सेटअप नसतो. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे आपल्या मानेवर आणि कमरेवर ताण येतो, ज्यामुळे आपले मसल्स वीक होतात आणि आपल्याला तो त्रास उद्भवतो. बरोबर. आणि आधीच तुम्ही बोललात की आहार आणि व्यायाम सुसंगत आहे. आपण जसा आहार घेऊ त्याप्रमाणेच आपली बॉडी तयार होते, आणि दोन्ही असं म्हणजे आहाराचं एक रस तयार होतो बॉडीमध्ये, आणि प्रत्येकाला त्याची गरज असते. त्यामुळे आमच्या व्ह्यूअर्ससाठी नेमकी आज तुम्ही कुठली रेसिपी दाखवणार आहात? माझ्याकडे जे पेशंट येतात जनरली महिला, आणि नॉट ओनली लेडीज बट आजकाल तर लहान मुलांना सुद्धा ओबेसिटीचं प्रमाण वाढलं आहे आणि प्रोटीन्सची गरज आहे. तर आजची रेसिपी ही आपली असणार आहे फायबरयुक्त, प्रोटीनयुक्त. व्हेजिटेरियन जे असतात ते म्हणतात की मॅडम आम्हाला प्रोटीन कुठून मिळणार, अमायनो ऍसिड्स, प्रोटीन्स, आणि अंड आम्ही खात नाही, तर अंड्याला पर्याय म्हणून आजची रेसिपी आहे ती म्हणजे आज आपण करणार आहोत ग्रीन मूग आणि नाचणी घालून डोसा करणार आहोत, आणि त्याबरोबर टोमॅटोची चटणी. चला तर किचन कडे जाऊयात. मोड आलेले हिरवे मूग चांगल्या पाण्यात धुवून घेतले आणि रात्रभर मध्ये भिजत ठेवले. तर याला मोड आल्यानंतर याचं प्रोटीन कंटेंट जे आहे ते वाढतं, म्हणून मोड जर आणले तर जास्त चांगलं आहे. कोथिंबीर, मिरची, मीठ, जिरे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि 3 ते 4 चमचे नाचणी पीठ. तर चला, ही खूप साधी, सरळ, सोपी रेसिपी आहे. आपण सर्वप्रथम हिरवे मूग टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. कोथिंबीर, 1 मिरची, जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर 2 मिरच्या घेऊ शकता. जिरे, लसणाच्या पाकळ्या आणि आलं, आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, आणि याला मग आपण मिक्सरला वाटून घेऊ. आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया. याला फर्मेंटेशनची गरज नाही ना? नाही, काही गरज नाहीये, इन्स्टंट होतं. इन्स्टंट. फक्त तुम्हाला 1 दिवस आधी हिरवे मूग भिजत ठेवावे लागतात, आणि यामध्ये 3 ते 4 चमचे नाचणीचं पीठ आणि मीठ चवीनुसार. हे कुठलं मीठ वापरलंय मॅम तुम्ही? हे पिंक सॉल्ट आहे. अच्छा, रॉक सॉल्ट ते आणि हे आपण मिक्स करून घेऊया.
आणि गरजेनुसार पण साधं मीठ युज करू साधं शकतो मीठ का? पण युज करू शकतो आपण. ओके. आणि थोडंसं पाणी हेल्दी घालूया. राहण्यासाठी तुम्ही पिंक सॉल्ट घातलेला आहे का? हा, ते पिंक सॉल्ट बीपी साठी खूप चांगलं आहे, ज्यांना बीपीचा त्रास आहे. आमच्याकडे तसं आम्हाला त्रास नाहीये, पण हेल्दी रेसिपी व्हायला हवी म्हणून तुम्ही पिंक Yes. सॉल्टचा युज केलेला आणि यामध्ये आपण नाचणी घेतला आहे. नाचणी खूप फायब्रस युक्त आहे, त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त आहे, कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे. लहान मुलांसाठी नाचणी खूप अतिशय उपयुक्त असा आहे. आणि हा जो आहे कंबाईन हिरवे मूग, मोड आलेले हिरवे मूग, अगदी हेल्दी असा प्रकार पण होऊ शकतो. मुलांना डब्यात द्यायसाठी पण हा एक चांगला पर्याय आहे. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. याला आपण आता 10 मिनिटं रेस्ट करत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण टोमॅटोची चटणी बघूया. हो ना. आता आपण टोमॅटो चटणीसाठी लागणारे साहित्य बघूया. लाल पिकलेले टोमॅटो, चिरलेला कांदा, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि आलं, तेल, मीठ, लाल मिरची, उडद डाळ, अख्खे धणे आणि शेंगदाणे. आपण कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. आता तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. मी जिरं सांगायला विसरले इन्ग्रेडियंट मध्ये. जिरं, त्यानंतर अख्खे धने. अख्ख्या धन्यांमुळे खूप छान टेस्ट येते त्याला. उडीद डाळ, सुगंध पण खूप छान येतोय मॅम. आणि त्यामध्ये आता आपण कच्चे शेंगदाणे घालणार आहोत. याला चांगलं परतून घेणार आहोत. धन्यांमुळे त्याला खूप छान अशी टेस्ट येते. टेस्ट तर आपण नंतर करणार आहोत, पण आता तर सुगंध खूप छान येतोय. हिरवे मूग हे खूप अतिशय उपयोगी असे आहेत, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन, अमायनो ऍसिड, फॉलिक ऍसिड, फॉस्फेट, अँटीऑक्सिडंट्स, जे आपल्या वेट लॉस साठी खूप महत्वाचं आहे. तर यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. कांद्याला आपल्याला खूप जास्त परतायचं नाहीये, अगदी फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला होऊ द्यायचं आहे. 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि आलं. कांदा आपला आता ट्रान्सपरंट झाला आहे. आता आपण या स्टेजवर चिरलेले टोमॅटो घालूया. याच्यात टोमॅटो घातल्यावर आपण मीठ घालणार आहोत. मिक्स करून घेऊया. झाकण लावून शिजू देऊया. लाल मिरची. किती मिनिटं शिजवून घ्यायचं मॅम? 7 ते 10 मिनिटं लागतील आपल्याला. ओके. आपण उघडून बघूया. आपले टोमॅटो छान शिजले आहेत. तर या स्टेजवर आपण थोडंसं यामध्ये गूळ घालूया, जस्ट टू बॅलन्स द टेस्ट. भाजीची आवश्यकता नाहीये ना यासोबत? टोमॅटोची चटणी आणि डोसा इनफ. येस. आता या स्टेजवर आपण गॅस बंद करूया आणि चटणीला आपण एका प्लेटमध्ये किंवा दुसऱ्या भांड्यात काढून थंड करायला. आता आपली झालेली चटणी मिक्सरला लावून घेऊया. आपण आता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. याला आता आपण तडका लावूया. तडक्यासाठी आता ही छान फोडणी यावर आपण घालून घेणार आहोत. तेल आता आपलं चांगलं गरम झालंय. त्यामध्ये मोहरी, उडीद डाळ, हिंग आणि कढीपत्ता, अरे एक लाल मिरच टाकून घेणार आहोत. खूप छान दिसते चटणी. आणि आपला डोसा सुद्धा रेडी आहे. प्लेटिंग करून घेऊया. चला आता आपण हिरव्या मुगाचे डोसे करून घेणार आहोत. आपलं बॅटर रेडी आहे. तवा आधी आपण चांगला तापला आहे. हा नॉनस्टिक तवा वापरला नाहीये का मॅम तुम्ही? नाही, हा लोखंडी तवा आहे. अच्छा. आणि या तव्याला आधी तयार करून घ्यावं लागतं का? ऍक्च्युली नॉनस्टिक तवा थोडासा पण गरम झाला की आपण डोसा करू शकतो, पण कधी कधी करावा लागतो. पण थोडंसं तुम्ही तेल घालून जस्ट पाणी घालून कापडाने पुसून घेतलं की हा रेडी होतो. खूप जास्त गरम पण नको. आता आपण यावर बॅटर घालून घेणार आहोत. व्यवस्थित छान पसरवून घ्यायचं. खूप छान. त्यावर झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया. हा लोखंडी तवा असल्यामुळे आपण कोणी याला दुसऱ्या साईडनी पण थोडं याला शेकून घेते. अच्छा, कारण ते क्रिस्पी होईल मग. अगदी. आणि लहान मुलांना तुम्ही थोडं तूप घालून पण देऊ शकता. तूप हेल्दी ऑप्शन आहे. माझ्या मुलीला तूप फार आवडतं, तर तिला डोसा बरोबर मी तूप लावून देते. तर दोन्ही साईडने आपण याला छान भाजून घेते. बघा, दोन्ही साईडने आपला झाला आहे आता छान. आता आपण काढून घेऊया. टेस्टी हेल्दी डोसा रेडी आहे. मॅम, ग्रीन मूग डोसा तुम्ही रेडी केलेला आहे आणि त्यासोबत चटणी सुद्धा छान. टोमॅटोची चटणी अगदी हेल्दी आहे. मुलांना आपण टिफिनवर देऊ शकतो किंवा आपण सकाळी ब्रेकफास्ट मध्ये सुद्धा खाऊ शकतो. नक्कीच. जरा टेस्ट करून बघूयात. हो, करा. तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला काय संदेश देऊ इच्छिता मॅम? खूप छान चवीला, कारण तुम्ही यात नाचणी सुद्धा घातली आहे, त्यामुळे कॅल्शियमचं भरपूर प्रमाण आहे आणि मूग तर ऑलवेज हेल्दी असतातच. आणि आपण परत हा 0 ऑइल डोसा बनवला आहे. यामध्ये तेलाचा एकही थेंब नाही टाकला आहे आपण डोस्यामध्ये. चटणीमध्ये आहे तेल. हो, तुम्ही ते पण लाकडी खाण्याचं तेल वापरलेलं आहे ना? हा.
आणि चटणी करताना आपण लाकडी घाण्याचं तेल वापरलं आहे, जे कोल्ड प्रेस शेंगदाण्याचं तेल आहे. नक्कीच. मॅम, आपण सर्जरी ऍक्च्युली बऱ्याच जणांना काय होतं, बऱ्याचदा दुर्लक्ष होतं, बऱ्याच दुखते आहे म्हणून अंगावर काढतात आणि गुडघ्याची सर्जरी पर्यंत जातं. त्या सर्जरी आपण थांबवू शकतो का? नक्कीच. जर तुमचं गुडघ्याचं दुखणं, गुडघ्याच्या दुखण्यांमध्ये म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये प्रकार आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. जर तुमचं ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर त्यामध्ये नक्कीच आपण एक्सरसाइजच्या सहाय्याने तुमची सर्जरी रोखू शकतो. माझ्याकडे स्वतः असे 2 पेशंट आहेत की ज्यांचं वय फक्त 50 इज व्हेरी, म्हणजे 50 वय जे आहे ते खूप अर्ली स्टेज आहे फॉर सर्जरी. तर गुडघेदुखीमध्ये एकदम तुमचं गुडघे खराब होत नाहीत, तर तुमच्या स्नायूंची ताकद कमी होते. तर ताकद वाढवून, स्नायूंची ताकद वाढून तुम्ही नक्कीच सर्जरी थांबवू शकता किंवा पोस्टपोन करू शकता 8 ते 10 वर्ष तरी. हेल्दी राहा, हेल्दी खा. हेल्दी राहण्यासाठी म्हणजे लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत मी तर एकच संदेश देईल की तुमच्या मुलांना खेळू द्या, भरपूर फिजिकल ऍक्टिव्हिटी करू द्या. जे मिडल एज्ड किंवा यंग एज ग्रुप आहे त्यांनी सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचा व्यायाम करणं फार महत्वाचं आहे. शरीराची हालचाल होणं महत्वाचं आहे. आजकाल मी बघते आहे की कॉलेज गोईंग किंवा जस्ट ज्यांना जॉब लागला आहे ते कंटिन्युअस मोबाईल समोर किंवा लॅपटॉप समोर बसून काम करतात. अगदी 15 ते 20 तास, म्हणजे झोपायचे तास वगळले, जे वर्क फ्रॉम होम आहे तर कंटिन्युअस ते बसून राहतात. तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं योगासनं, आजकाल युट्यूबवर बरेच एक्सरसाइजचे प्रकार आहेत, सूक्ष्म व्यायाम किंवा स्ट्रेचेस किंवा सिंपल अर्धा तासाचं वॉकिंग, हे सुद्धा महत्वाचं आहे. तर हेल्दी खा आणि हेल्दी रेसिपीजसाठी तुम्ही नक्कीच प्रियंका मॅम यांचा रेसिपीज तुम्ही फॉलो करू शकता. त्यांच्या रेसिपीज खूप हेल्दी असतात. मी स्वतः पाहिल्या आहे, बनवल्या पण आहेत आणि पारंपरिक रेसिपी बनवतात. त्यामुळे हेल्दी खाण्यासाठी तुम्ही त्यांच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं तर बाकी सगळ्यांना शेअर करा. आणि मॅमचा क्लिनिक जिथे ठाण्याला आहे, वसंत विहारला, त्याचा ऍड्रेस आणि मोबाईल नंबर हे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता आणि तुम्ही ठाण्याला असाल तर नक्कीच तुम्ही मॅमच्या क्लिनिकला व्हिजिट देऊ शकता. धन्यवाद. थँक्यू.